या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। मध्यवर्ती मंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गणेश उत्सव काळात मंडळांनी साकारलेल्या आरस व गणेश दर्शनासाठी सोलापुरातील भाविक रात्री बाहेर पडत असतात। सोलापुरातील बाजारपेठ रात्री 10 वाजता बंद करण्यात येत आहेत। या वेळेत बदल करून शेवटीचे 3 दिवस वेळ वाढवून द्यावे अशा मागणीचे निवेदन आज पोलीस आयुक्त M. राजकुमार यांना सोलापूर शहर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आले। यावर सकारात्मक चर्चा होऊन पोलीस आयुक्तांनी यावर समाधानकारक तोडगा काढणार असल्याची माहिती ट्रस्टी श्रीशैल बनशेट्टी यांनी प्रसिद्धी माध्यमासमोर दिली। यावेळी उत्सव अध्यक्ष विनायक महेंद्रकर, ट्रस्टी अध्यक्ष बसवराज इरटे, सोमनाथ मेंढके, उत्सव उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम, अभिषेक रंपुरे, अमर कुलकर्णी, शिवानंद हेटे यांसह आदींची उपस्थिती होती। 16 तारखेला मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळातर्फे लहान मुलींचं मॅरेथॉन स्पर्धा आहे। त्याचं एक आमंत्रण पत्र आम्ही आयुक्तांना द्यायला इथं आलो होतो। त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी आयुक्त, महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही विसर्जनाची मिरवणूक करत असतो दरवर्षी। त्याचं एक आमंत्रण द्यायला आलो होतो। खास करून आज आम्ही याच्यासाठी आलो होतो की गेल्या 2-4 दिवसापासून व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना पोलिसांकडून 9:30, 10च्या आसपास ताबडतोब दुकानं बंद करा अशा पद्धतीची सक्त सूचना दिल्या जात होत्या। आणि त्या सूचना देताना जे पोलीस उतरून त्या दुकानांमध्ये वगैरे जात होते, त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं भीतीचं वातावरण सोलापुरामध्ये आणि मुख्य बाजारपेठांमध्ये ते तयार झालेलं होतं। आणि ही घटना थोडीशी वाईट पद्धतीनं त्याचं एक चित्र सोलापुरामध्ये दिसत होतं। त्यासाठी आम्ही आयुक्तांना हे सांगायला आलो होतो की सोलापुरामध्ये आत्ता आमच्या जे दुकानदार आहेत, म्हणजे जे छोटे छोटे विक्रेते आहेत, या लोकांना या पद्धतीनं बंद करायला लावलं होतं। काय याचं कारण असं आहे की सोलापुरामध्ये शेवटच्या 3 दिवस जे रोषणाई गणेश मंडळ केलेले असतात आणि त्या रोषणाईवरती हजारो शेकडो रुपये खर्च केलेले असतात आणि ते बघण्यासाठी बाळगोपाळ असू देत, फॅमिलीज असू देत, कुटुंब असू देत, सगळे बाहेर पडलेले असतात। त्यांना एक वेगळ्या प्रकारची गैरसोय किंवा घरातून बाहेर पडलेली एखादं कुटुंब काही आईस्क्रीम घ्या किंवा काही असे खाद्यपदार्थ घ्या अशा पद्धतीच्या मूडमध्ये घरातून ते बाहेर पडलेले असतात। आणि अशा वेळेला जर यांना दुकानं जर बंद मिळाली तर एकतर व्यापाऱ्यांच्या या सीझनवरती पण विपरीत परिणाम होत आहे, त्यांच्या कमाईवर पण विपरीत परिणाम होत आहे आणि त्याचबरोबर जनरल पब्लिकला याचा आनंद सुद्धा लुटता येत नाही। हेच फक्त थोडंसं पोलिसांना तुम्ही सांगून अशा पद्धतीचं वातावरण न होता एक वेगळ्या पद्धतीनं हे गणेशोत्सव कशा पद्धतीनं आनंदात होईल याकडं पोलिसांना सूचना द्याव्यात हे सांगण्यासाठी आम्ही आलो होतो। अत्यंत सकारात्मक पद्धतीनं आयुक्तांनी आम्हाला त्याच्याबद्दल उत्तरं दिली आणि या गोष्टीसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे मी करून घेईन असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। 2 ते 3 दिवसामध्ये शेवटच्या विसर्जनाच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील पोलिसांकडून। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।